हॅलो एव्हरीवन. आपल्या यूपीएससी पूर्व परीक्षा 2024 मध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्या सिलेबसशी संबंधित आहेत, राज्यसेवा पूर्वला जी 21 जुलैला होणार आहे, तर त्याच्यासाठी जे क्वेश्चन आपल्याला संबंध आहे त्याचा ते आपण डिस्कस करतोय. याच्यामध्ये यूपीएससी मधला ए सेट मधला 80 नंबरचा प्रश्न होता. प्रश्न आला होता लोकसभेतल्या इथिक्स कमिटी बद्दल. इथिक्स कमिटीचा मुद्दा आहे, चर्चेतला मुद्दा होता राज्यसेवा पूर्व टेस्ट सिरीज 2024 ची. त्याही टेस्ट सिरीज मध्ये मी लोकांना सांगितलंय, रिव्हिजन बॅच मध्ये पण सांगितलंय. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची जी झाली त्याच्यामध्ये इथिक्स कमिटीवर ऑलरेडी क्वेश्चन टाकला होता. ठीक आहे. तर मग या इथिक्स कमिटीच्या अनुषंगाने क्वेश्चन जेव्हा विचारला गेला त्याच्यात 3 विधानं दिले होते आणि मी चर्चेतला मुद्दा म्हणून वारंवार सांगितला होता. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की ॲडहॉक कमिटी आहे. सुरुवातीला ही ॲडहॉक कमिटी होती. सुरुवातीला काय होतं हे गरजेचं नाहीये तुम्हाला, त्यामुळे आपण त्याला चुकीचं पकडत नाही. त्यानंतर ओनली अ मेंबर ऑफ लोकसभा कॅन मेक कंप्लेंट रिलेटिंग टू अनइथिकल कंडक्ट ऑफ मेंबर ऑफ लोकसभा. असं काही नाहीये. ओनली शब्द आला की आपण काय करतो, थांबतो, विचार करतो की काय असायला पाहिजे. तर एनी पर्सन कॅन कंप्लेंट असं आहे ते, एनी पर्सन. त्यामुळे 2 नंबरचं विधान चुकीचं आहे. आणि 3 नंबर, धिस कमिटी कॅन नॉट टेक अप एनी मॅटर विच इज सबज्युडिस. 100% न्यायालय अंतर्गत प्रलंबित असलेला मुद्दा इथे यायला नकोय आणि त्यामुळे 3 विधान चुकीचं आहे. 3 विधान बरोबर आहे, 2 विधान चुकीचं आहे आणि 1 विधान सुद्धा बरोबर आहे. आन्सर विचारलं होतं तर आपल्याला 1 आणि 3 बरोबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अप्रोच मध्ये मी सांगितलं होतं ओनली, फक्त, केवळ हे हा शब्द आल्यानंतर आपण आपला स्पीड कमी करायचा असतो आणि त्या अनुषंगाने क्वेश्चन रीड करून काळजीपूर्वक आन्सर पर्यंत जायचं असतं. अप्रोच तोच आहे. एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असू दे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये ती यूपीएससी असू दे, पूर्व असू दे, किंवा तुमची राज्यसेवेची पूर्व असू दे, राज्यसेवेची मुख्य असू दे किंवा कंबाईन असू दे, अप्रोच महत्वाचा म्हणून अप्रोच बिल्डिंग बॅच महत्वाची. ठीक आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.